शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली। सूत्रांची माहिती तर पवारांच्या पक्षाची 58 जागांसोबत बोलणी, मात्र ठाकरेंची सेना 10 पेक्षा जास्त जागा तयार नसल्याची माहिती। तर आज संध्याकाळपर्यंत शरद पवार पक्षाची पहिली यादी येण्याची शक्यता। भावनिक साथ घालून मराठी मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न। मनसे शिवसेना एकत्र येते तिथे आम्ही ऐतिहासिक विजय मिळवला। ठाकरे बंधूंच्या युतीवर योगेश कदम यांची टीका। उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते जे राज ठाकरेंना हिणवत होते त्यांचं काय झालं? ठाकरे बंधूंच्या युतीवर गुणरत्न सदावर्तेंची टीका। मनसेच्या गजानन काळेंकडून मुख्यमंत्र्यांचा अल्लाह हाफिज करतानाचा व्हिडिओ पोस्ट। दरम्यान तुम्ही ज्यांच्यासोबत बसलात त्यांच्या तोंडून वंदे मातरम बोलून दाखवा, फडणवीसांचं राज ठाकरेंना उत्तर। मुंबई पालिकेसाठी पहिली लिस्ट 15 जणांची आली होती। 24 ते 25 जणांच्या उमेदवारीवर चर्चा सुरू। सुप्रिया सुळेंची माहिती तर संजय राऊत यांनी काहीतरी मार्ग काढून असं आश्वासन दिलं। सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषदेत माहिती। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत। शरद पवार जे ठरवतील ते मान्य असेल, मात्र जो काही निर्णय असेल तो पुण्याच्या हिताचा घ्या। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अजित पवारांसोबत युतीची शक्यता सुळेंनी नाकारली नाही। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीच्या दाट शक्यतेनंतर आता शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। शरद पवारांनी नेहमीच संधी दिली, पक्षानं खूप काही दिलं, मात्र पुरोगामी विचारांसाठी राजकीय वाटचाल सुरूच असेल, जगतापांनी व्यक्त केली भूमिका। आपल्या तात्विक बैठकीसाठी राजीनामा देण्याचं उदाहरण दुर्मिळ झालंय। अशा काळात प्रशांत जगताप यांच्यासारख्या तत्वनिष्ठ कार्यकर्त्याचा राजीनामा वेदनादायी आहे। प्रशांत जगतापांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट। तर प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर खासदार सुप्रिया सुळे आज आपल्या पक्षाची भूमिका मांडणार। पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात आज 10 वाजता सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद। मी वाघ आहे, पुढच्या दारानं डरकाळी फोडत जातो, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरे काळा बुरखा घालून विधान परिषदेत मागच्या दारानं गेले। रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका। भाजप कोर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। भाजपच्या अंतर्गत जागा वाटपासंदर्भात चर्चा पार पडणार। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत अंतिम यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। भाजप शिवसेनेच्या युतीसंदर्भात चर्चा सकारात्मक झाली। मुंबई पालिकेतील युतीसंदर्भात बोलावलेल्या बैठकीनंतर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। तर ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकणार, नरेश म्हस्केंकडून विश्वास व्यक्त। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मुंबईच्या चारकोपमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून जल्लोष, एकमेकांना पेढे भरवत या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचा मुंबईमध्ये जल्लोष। शिवडी नाका या ठिकाणी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष। चंद्रपूर पालिकेच्या उमेदवार निश्चितीसाठी आज महत्त्वाची भाजपची बैठक। तर नागपुरातील विदर्भ कार्यालयामध्ये संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होणार। बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर उपस्थित राहणार। महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह श्रीकांत शिंदेंचा समावेश। उदय सामंत, रामदास कदम, संजय शिरसाट यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची बैठक। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न। मुंबई मनपात महायुतीचा महापौर कसा बसेल या संदर्भात बैठकीत चर्चा। आमदार दिलीप मामा लांडे यांची माहिती। मुंबईसह सर्व पालिका निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता येणार, उदय सामंतांकडून विश्वास व्यक्त। तर दोन्ही ठाकरेंना युती संदर्भात शुभेच्छा। ठाकरे बंधूंच्या युतीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। पुणे पालिकेसाठी भाजपची पहिली यादी तयार। सूत्रांची माहिती 100 नावांवर एकमत झालं असून उर्वरित नावांवर प्रदेश पातळीवर निर्णय होणार। तर भाजपकडून शिवसेनेला फक्त 16 जागा देण्याची तयारी, सूत्रांची माहिती। येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय होणार, शिवसेनेसोबत कुठलीही नाराजी नाही, मुरलीधर मोहोळ यांची माहिती। तर निवडणुकीमध्ये एका मोठ्या पैलवानासमोर इतर छोटे छोटे पैलवान एकत्र येत आहेत, मोहोळ यांची नाव न घेता अजित पवारांवर टीका। सना मलिकांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघातनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार। पालिका निवडणुकीसंदर्भात 2 दिवसात निर्णय जाहीर करणार। मेळाव्यातनं सुनील तटकरे यांचं वक्तव्य। तर कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सभा घेतली, तटकरे यांची माहिती। अणुशक्तीनगर मतदारसंघात घरातल्या व्यक्तीला उमेदवारी देणार नाही, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांचं वक्तव्य। कार्यकर्त्यांना नेता बनवण्याचं काम करणार, उमेदवारीवर नवाब मलिकांची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, सूत्रांची माहिती। तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 50, तर शरद पवारांची राष्ट्रवादी
45 जागा लढणार. मनसेला 25 जागा तर काँग्रेस युतीत आल्यास त्यांना सुद्धा 15 जागा देणार असल्याची सूत्रांची माहिती. आघाडीत बिघाडी करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसचं 48 तासांचं अल्टिमेटम. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला प्रस्ताव न दिल्यास काँग्रेस मोठा निर्णय घेणार. ठाणे काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा इशारा. ठाकरेंच्या सेनेकडून कल्याण लोकसभेसाठी प्रभारी जिल्हाप्रमुखपदी शरद पाटलांची नियुक्ती तर धनंजय बोराडे यांच्या भाजप प्रवेशानंतर शरद पाटलांकडे अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राची जबाबदारी. वसई विरार महापालिकेमध्ये युतीचा या ठिकाणी तिढा कायम तर जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीमध्ये बैठकांचं सत्र. वसई विरार पालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं 40 जागांची मागणी केली होती अशी माहिती. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठक संपन्न. शिवसेनेनं भाजपला 35 ते 42 जागांचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती. जळगाव महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब. युतीसंदर्भात भाजप शिवसेनेची प्रेसिडेंट हॉटेल या ठिकाणी बैठक संपन्न. राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा सोबत घेणार असल्याची माहिती. राष्ट्रवादीसोबत चर्चेनंतर महायुतीच्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केली जाणार. सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंचं ऑपरेशन लोटस सुरूच तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा भाजपात पक्षप्रवेश. जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये मध्यरात्री त्यांचा पक्षप्रवेश संपन्न. मनसे पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. रवींद्र गवस आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून अनोख्या पद्धतीने प्रचार. वासुदेवाच्या वेशात सकाळी प्रभागांमध्ये फिरत झांज आणि टाळ वाजवत उमेदवारांचा प्रचार. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या मनसेला शिवसेनेचा धक्का तर संभाजीनगरमधील मनसे जिल्हा प्रमुख सुमित खांबेकरांचा शिवसेनेत प्रवेश. उल्हासनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोराडे यांचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बोराडेंचा पक्षप्रवेश संपन्न. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंच्या वादामुळे मला पक्ष सोडावा लागला. माझ्या पक्षप्रवेशानं भाजपला फायदा होणार. भाजपला 24 जागांवर फायदा होणार. भाजपमधील पक्षप्रवेशानंतर राजू वैद्य यांची प्रतिक्रिया. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजप प्रदेश कार्यालयामध्ये दीपोत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दीपोत्सवाला हजेरी लावत आदरांजली वाहिली. कोरोना काळामध्ये पीपीई किटमध्ये घोटाळा झाला असेल तर चौकशी करा. बीएमसीतील कथित घोटाळ्याच्या आरोपांवर किशोरी पेडणेकर यांचं आव्हान. ठाण्यामध्ये गुंड मयूर शिंदेचा भाजपात प्रवेश तर संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात घरवापसी. दिल्लीतील नेत्यांच्या विरोधामुळे काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश थांबवण्यात आला होता. पुणे पालिका निवडणुकीमध्ये सुद्धा आंदेकर विरुद्ध कोमकर संघर्ष होण्याची शक्यता. गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकर यांची शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारीची मागणी तर गणेश कोमकर यांच्यावर माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या खुनाचा आरोप. सोलापुरात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीच्या हालचाली वाढल्या. सोलापुरात भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रित निवडणूक लढवण्याची शक्यता. सन्मानपूर्वक जागांचं वाटप करून मनपा निवडणूक लढवण्यासाठी एकमत. जालन्यामध्ये शिवसेनेच्या युतीच्या प्रस्तावाला भाजपकडून अद्याप उत्तर नाही. भाजपसोबत येत नसेल तर इतरांसोबत आघाडीचा विचार करावा लागेल. जालना महापालिकेच्या युतीवरून अर्जुन खोतकरांचं मोठं विधान. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सुरू होणार. सकाळी 8 वाजता हैदराबादवरून पहिली फ्लाईट नवी मुंबईला लँड होणार तर 8:40 नवी मुंबईवरून हैदराबादसाठी विमान उड्डाण घेणार. प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूक सुद्धा सुरू केली जाणार. पुरंदर विमानतळासाठी नवीन वर्षात विमानतळासाठी प्रत्यक्ष भूसंपादन सुरू करण्याचा मार्ग मोकळा तर भूसंपादनाचा एकेरी दर वाढवून 10% ऐवजी वाढीव जमीन आणि विमानतळ कंपनीमध्ये शेतकऱ्यांना भागीदारी देण्याच्या मागण्या फडणवीसांकडून मान्य. वाशिमच्या डायट या ठिकाणी राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन तर राज्यस्तरीय 43 विविध स्पर्धांमध्ये शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग. बीडच्या गेवराईतील गोदावरी नदी पात्रातनं वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईमध्ये 4 ट्रॅक्टर आणि इतर साहित्यासह 14 लाखांचा मुद्देमालही जप्त. गेवराई पोलिसांची कारवाई.